सचिन तेंडुलकर सर म्हणाले होते की किती वाजता कार्यक्रम सुरू करणार आहात तुम्ही. तर मी म्हणालो सर 4:30ला सुरू होईल, सगळे कलाकार येतील, सगळे प्रेक्षक येतील, कारण थिएटरला कार्यक्रम होता. तर ते म्हणाले मी 3 तास आधीच येतो. आम्हाला काही कळलंच नाही 3 तास आधी म्हणजे. नाही, मी 3 तास आधी येईन. ओके. 3 तास आधी आले, त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ते बसले होते. मला कोणीतरी सांगितलं सर आले, तुम्हाला भेटायला बोलवलं. मी गेलो भेटायला. तर आतमध्ये त्यांची सगळी टीम उभी होती आणि एक 10-12 वडापाव तिकडे ठेवलेले होते आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की वडापाव घ्या एखादा. म्हटलं हां सर घेईन नक्की. मग त्यांनी सांगितलं होतं कुठून आणलाय, काय, मग तो मला का आवडतो वगैरे सगळे किस्से. ते म्हणाले मी 3 तास आधी का आलोय, आपण काय करूया, मी अशा मुलाखतींना जास्त कम्फर्टेबल नसतो, तर आपण एक रिहर्सल करूया अख्खी. तुम्ही जेवढे मला प्रश्न विचारणार ते मला आता विचारा, मी त्याची सगळ्याची उत्तरं देतो आणि मग हेच आपण असं जास्त कॉपी करूया स्टेजवरती. तर मला कळलं की परफेक्शनिस्ट म्हणजे काय. जसं एखाद्या क्रिकेटच्या मॅचच्या अगोदर आदल्या दिवशी किंवा सकाळपासून जी मंडळी प्रॅक्टिस करतात, तशी एका कार्यक्रमाची त्यांनी प्रॅक्टिस केली. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली आणि ते त्यांच्या टीमलाही विचारत होते की मी बरोबर उत्तर देतोय का बघा, काही साल चुकतंय का, एखादा किस्सा सांगताना काही चुकतंय का, आणि तिकडेच करेक्शन्स त्यांनी केले आणि मग अख्खंच्या अख्खं तसंच्या तसं ते स्टेजवरती बोलले.